एकूणच गरीब नगर ही जी वस्ती आहे त्याच्या अनधिकृत बांधकामावरती आणि त्याच्या तोडक कारवाईवरती राजकीय रंग देखील लागलेला, मात्र याला राजकारणाच्या दृष्टीने कसं पाहिलं पाहिजे यासाठी आम्ही यशवंत किल्लेदार जे आहेत, मनसेचे नेते आहेत, त्यांच्याकडे आपण बातचीत करणार आहोत. जाणून घेऊया त्यांचं या सगळ्यावरती काय मत आहे. तुम्ही आवाज उठवला BMC कार्यालयात आणि अखेर जे डिमोलिशन झालेलं आहे 7-8 दिवसाचं जवळपास जे एक प्रक्रिया पार पडली आणि आता पुढे एक विकसनशील बाब समोर येणार आहे. कशा स्वरूपाकडे याकडे आपण कसं पाहता? मुळात आमचा मुद्दा काय होता की जे अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणावर जी काही जमीन आहे ती मोकळी करणं गरजेचं आहे, हा आमचा मुद्दा होता. आता तो जो गरीब नगरचा विषय आहे किंवा बँड्राचा इकडचा आहे तो ज्युडिशियल मॅटर होता आणि कोर्टामध्ये त्याचा निकाल लागला होता की आता तो ती अनधिकृत सगळी झोपडपट्टी इलिगल आहे, म्हणजे त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. परंतु महानगरपालिकेकडून ती कारवाई होईल की नाही ही शंका होती आणि तो जसा विषय मला समजला तसा तो विषय मी महानगरपालिकेत तो बजेटच्या अधिवेशनामध्ये घेतला होता की असं असं आहे आणि ही कारवाई व्हायला होणं गरजेचं आहे. त्यानंतर तातडीने ती कारवाई चालू झाली, आम्ही त्याचं स्वागत केलं आणि तिथे बऱ्याच त्याला धार्मिक रंग दिला गेला किंवा जाती धर्माचा रंग दिला गेला. आमचं म्हणणं एकच आहे की कुठल्या जाती धर्माचा रंग न देता अतिक्रमण हे अतिक्रमणच आहे या दृष्टिकोनातून त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आता त्याच्यामध्ये राजकीय लोक उतरली आहेत, त्याला धार्मिक रंग देत आहेत किंवा काय, तर मला वाटतं की कुठल्याही अतिक्रमणाला कुठलाही धर्म नसतो, जात नसते. अतिक्रमण हे अतिक्रमणच असतं. आता त्या जागेवर शासन पुढाकार घेऊन जर काही इनोव्हेटिव्ह गोष्टी करत असतील लोकांच्या फायद्याच्या, तर त्याचं देखील आम्ही स्वागत करू. आता हा एक मुद्दा उचलला, अजून पुढे बरेच असे अजूनही अनधिकृत जागा आहेत ना. मालाड आहे, मालवणी आहे, कुर्ला आहे, गोवंडी, मानखुर्द, बँड्रा वेस्टला देखील जे लीलावतीच्या साईडला जाताना अनेक ठिकाणी अशी बांधकामं आहेत की जिथे 2-2, 3-3 मधल्या झोपड्या आहेत. इमारती असं असतात असं ऐकलं होतं, पण आता झोपड्यासुद्धा 2, 3, 4 मजली आहेत. या सगळ्या ठिकाणी कारवाई होणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी मुंबईत अशा पद्धतीच्या अतिक्रमित केलेल्या झोपड्या वसलेल्या आहेत, त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. अजूनही तिकडची लोक आस लावून आहेत की आम्हाला घराच्या बदली घर मिळेल. मग असे अनधिकृत जी घरं आहेत, खरंच असं मग घर मिळू शकतं त्यांना किंवा मिळायला पाहिजे? आता हे बघा काय झालं आहे, मुंबई म्हणजे काय झालं आहे, मुंबईमध्ये कोणीही यायचं, झोपड्या बांधायच्या, मग सरकार त्यांना मताच्या लाचारीसाठी त्यांची कट ऑफ डेट जी आहे, आता काहीतरी पूर्वी कशी होती 95ची होती, 95ची नंतर 2001 झाली, 2001ची नंतर 2005 झाली, 2005ची आता 2011 झाली. सरकारं देखील मताच्या लाचारीसाठी ही कट ऑफ वाढवते आहे. म्हणजे मुंबई काय आवजाव घर तुम्हाला, कोणी यायचं झोपड्या बसवायच्या, त्यांना माहिती आहे फुकटची घरं मिळतात आणि जे घाम गाळतात टॅक्सपेयर आहेत त्यांना कधी कोणी घराच्या बदल्यात दुसरी घरं देत नाहीत, परंतु ह्या झोपडपट्टी धारकांना घराची बदल्यात घरं मिळतात. आता हा जो काही मेसेज गेलेला आहे परराज्यांमध्ये, तो मेसेज गेल्यामुळे परराज्यातली लोक मोठ्या लोंढे इथे येत आहेत, झोपड्या बसवत आहेत. त्यांना माहिती आहे की काही कालांतराने हे मला लिगल होणार आणि मला इमारतीमध्ये घर मिळणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. राज्य सरकारने देखील ह्या 5-5 वर्षे वाढवण्याची ही जी काही प्रथा आहे ती बंद केली पाहिजे आणि हा झोपड्या हा विषय कायमस्वरूपी निकालात काढला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं मत जे आहे, जे काही अनधिकृत बांधकाम होत आहेत मुंबईमध्ये, त्यावरती मनसे नेते यशवंत किल्लेदार साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. मात्र तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.